नमस्कार महाराष्ट्र, अन्नभाव किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्याला 500 लोकांना स्वयंपाक मिळालेले आहे, म्हणजे आपली ऑर्डर मिळाली स्वयंपाकाची। म्हणजे आपण पूर्ण कॅटर्समध्ये तोडून घेतलेलं आहे पॅकेज सगळं। तर आपण बनवणार व्हेज पुलाव सफेदमध्ये, बटाटा उसळची भाजी, एकदम सुंदर बनवतो भाजी मी। तर पुरी आणि गुलाबजाम आहे। तर आपण मठ टाकले शिजायला। मठ मी घेतले 35 किलो, बटाटा 15 किलो, शेंगदाणे 2 किलो असं मी टाकलेलं आहे। तर आपण मी आता मठ मिश्र टाकलेली आहे। आपण त्याला थोडी हळद देऊ। आता आपली उसळ शिजली पाहू आपण। एकदम बढिया। हे बघा उसळ भाजी शिजले आपले, मस्त उसळ शिजली बा। कोमाले मठ मस्त क्लास। आपण ठेवले पातेल्यात उसळ, बटाटा उसळ बनवण्यासाठी। आपण तेल देऊया। आपली कमीत कमी 45 किलो उसळ आहे बटाटा धरून। आपल्या कमीत कमी 6 किलो तेल देणं येईल। आपण तेल देऊ। मित्रांनो मायापन्नो तेल तपलेले, आपण मोहरी देऊया। मोहरी घेतली 100 घ्या, मग हे पाहून घ्या। जिरं 50, हे पण 100 ग्रॅम, तेच पण घे। मित्रांनो आपण केली कांद्याची पेस्ट। मी कांदा घेतला, याला कमीत कमी 10 किलो कांदा आपण पेस्ट केलेली आहे। आपण केली टमाटर पेस्ट, ती पण देऊया आपण। टमाटर आपला 4 किलो टमाटर पेस्ट ही। आपण देऊया कढीपत्ता। तुम्हाला तर माहिती आहे आपण कढीपत्ता आपण नंतर, कारण तेलात कढीपत्ता जळून जातो म्हणून आपण लेट कढीपत्ता मारतो। आता मित्रांनो मसाले बनवून घेऊ आपण। आपल्याकडे लाल मिरची पावडर आहे, ममत्व म्हणून आहे, एकदम सुंदर मिरची पावडर आहे। तुम्ही मला ती घ्यायची 700 ग्रॅम। ही 200 ग्रॅम माझ्या घरगुती मिरची आहे, ही 200 ग्रॅम आहे। नंतर आपण घेणार आहोत एव्हरेस्टचा मीठ मसाला, पाहून घ्या। हा घेणार मी 400 ग्रॅम। नंतर हा एक सुपर मसाला आहे, फार सुंदर, खूप महाग बी आहे। कनक गोल्ड म्हणून मसाला आहे, खायला फार सुंदर असतो। तो म्हणजे 400 ग्रॅमच्या आसपास। नमस्कार सर, जय हरी। हो, आपण देऊया धना पावडर। गरम जास्त मारायची नाही आपल्याला, कारण आपण तिळची पेस्ट केलेली भाजीला। ते फक्त आपली 100 ग्रॅम धना पावडर। आपल्या हळद द्यायची 400 ग्रॅम। 400 ग्रॅम हळद। तर स्वयंपाक 500 लोकांचा आहे। आपले जाड मीठ आहे, कारण आम्ही आचारी लोक शक्यतो आम्ही जाड मीठ वापरतो आहे। बघा ते मीठ घेणार मी 1.25 किलो मीठ भाजीला। आता टाकले 1 किलो। सव्वा किलो बस, एकदम परफेक्ट। जो आपल्या पातेल्याकडं आपण एक तीळ भिजवून, 1 किलो तीळ आहे, हिला 2 तास भिजत ठेवली होती। हिला दळून जी पेस्ट केलेली आहे आपण टाकणार आहे बटाटा उसळमध्ये, कारण तीळमुळे ना स्वाद चांगला येतो भाजीला। पण याच्यात अर्धा किलो लसूण आणि अर्धा किलो अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। आपण याच्यात
दळून घेतलेले 10 किलो कांदा पेस्ट, 4 किलो टमाटा पेस्ट, 1 किलो अर्धा किलो अद्रक, अर्धा किलो लसूणची पेस्ट आपण एक टाकलेली आहे आणि 1 किलो आपण दळून घेतलेले तीळ, सफेद तीळ भिजू घालून दळून पेस्ट करून बाबांनी वापरलेली आहे. मग तुम्हाला दाखवलं मग तुम्हाला बोलूच मसाला आपले काय घेतले आपण ते मसाले. आपली 500 लोकांची भाजी. आपण देऊ आता हळद. हे मी बाजरी पीठ, हरभरा डाळ आणि तांदूळ हे दळून असं तयार केलेलं आळं, याला आळं म्हणतं आमच्याकडं. हे आपण थोडं 1 पावशेर आपण देऊ याला. खरं उसळ आळं शे मजाने हे आपण दिलं पावशेर एक. आपण देऊ आपले मसाले आता. आपण देऊया आता पाणी. पाणी आपल्याला मसाला भाजण्याचं पाणी टाकणं आहे आपल्याला. हे आपलं उसळचं पाणी मित्रांनो. मग काय टाकलं बस. आपण देऊया कोथिंबीर. बघा मित्रांनो कशी गिरवी बापरे बस. हे बघा गिरवी कशी. मित्रांनो आपण देऊ मटात. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला आहे पहिले मिसळ पावचा. आता हा आपला जो कार्यक्रम आहे आपल्याकडे आज आमचे मित्र प्रमोदांना गुरु म्हणून त्यांची मातोश्री त्यांचं असं पुण्यस्मरण म्हणजे वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त हा कार्यक्रम आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला म्हणजे खास निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन आज होणार आहे. आम्ही ते तुम्हाला 2 मिनिट दाखवतो. टी व्ही दाखवतो तुम्हाला आम्ही. आता आपल्या सगळं बघू. हे बघा मठ आपली उसळ बघा दादांनो. या बढिया. जो खाएगा उसके मुंह पे पानी आएगा. सांगतो बरोबर. बघा दादा मिसळ आपली कशी आली. तुम्ही म्हणशी बाबा पावा शेवण पावा ना. आता टाकून दे पाहिजे. मित्रांनो ही झाली आपली जेवणावळीची उसळ म्हणजे पंक्तीची उसळ. पाच की सुंदर झालेली एकदम. पा आता आपण आपली झाली बा उसळ बघा. उसळ बटाटा नाही. थोडीशी आपण तरी देऊ आता. सर कोथिंबीर घ्या.
मित्रांनो, ही आपल्याला बटाटा उसळ जेवणावळीची म्हणजे पंक्तीची उसळ झालेली आहे. दुसरं मी बनवली. आता आज मी असं म्हणणार नाही मी खाणार आहे. आज मी बनवली, सगळे पंक्ती लोक खातील, पाहुणे रावळे मित्रमंडळींच्या येतील, पाहुणे सगळे आनंद स्वाद घेतील अशी आपण उसळ बटाटा उसळ बनवलेली. त्यामुळे पाहूया आणि आपण बी अशाच प्रकारे का आपल्या कार्यामध्ये उसळ आपण बनवा. आपलं वाक्य जे सहकुटुंब सहपरिवार पंक्ती करा, पंक्तीला बसा, रामकृष्ण हरी. पण मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या घरामध्ये मुलीला मुलाला थोडी कसायची ओढ होती, तुळशीला पाणी घालावं. आजच्या पिढीला जर आध्यात्मिक शिक्षण दिलं नाही तर आमचा इथे लोकांना राग, याच्यापेक्षा भयानक पिढी तयार